मधलं हे अतिक्रमण माझ्या पाठीमागे दिसतंय बघा. हे गरिबाचं अतिक्रमण का मोठ्याचं हे बघा तुम्ही मित्रांनो. हे अतिक्रमण बघा, या अतिक्रमणचं बिगर हे अतिक्रमण काढलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ह्या तलाठी मंडळाधिकाऱ्याला तहसीलदारांनी मंडळाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं नाही आहे. या अतिक्रमणाने बिगर नोटीसच काढलेलं आहे बघा. हे भोकरदन शहरातलं खरं अतिक्रमण वेगळंच आहे. आणि हे रोडवरचं अतिक्रमण, जालना रोडवरचं अतिक्रमण हे वेगळं आहे. हे बँड ताब्यातलं अतिक्रमण आहे. आणि खरं अतिक्रमण हे इकडचं 39 मधलं हे ढोरगाव पाण्याजवळचं हे इकडचं हे बघा मित्रांनो. हे माझ्या पाठीमागे सर्वे नंबर 39 आहे. सर्वे नंबर 39 हे अतिक्रमण दिसतंय मित्रांनो. हे सर्व हे 39 सर्वे नंबर 39 मधलं हे ढोरगावखाना पशुवैद्यकीय अधिकारी यांचं हे पूर्ण हे मैदान आहे. आणि मित्रांनो हे हॉटेल होतं या ठिकाणी बिगर पंचनाम्याचं हे हॉटेल काढलेलं आहे. त्यांनी पंचनामा केला असेल त्या मंडळाधिकाऱ्यांनी पंचनामा आपला दाखवा. त्याच्यानंतर तलाठ्यांनी पंचनामा दाखवा हे हॉटेल काढण्यासाठी. त्यानंतर आपण पुढं जाता या ठिकाणी पुढं सुद्धा आपण ह्या ठिकाणी मित्रांनो सुद्धा काढलेला आहे मित्रांनो. रोडवरची जागा आहे. हा जालना रोड आहे. या ठिकाणी हे तहसील कार्यालय आहे मित्रांनो. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय समोरचं आहे. आणि या समोरच्या अधिकाऱ्याच्या कारणासमोर जे असलेलं अतिक्रमण होतं रोडवरचं हे काढलेलं आहे. सर्व नंबरच्या प्लॉटिंगच्या पाठीमागे ही समोरची भिंत दिसते मित्रांनो. या भिंतीच्या पाठीमागच्या बाजूला सर्वे नंबर 39 आहे. आणि पुढचं हे बँडची जागा आहे. ही PWD म्हणजे बांधकाम सार्वजनिक बांधकामची ही जागा समोरची आहे. आणि ह्या जागेवरचं हे बांधकाम बिगर नोटीस देता काढलेलं आहे. माझी तक्रार होती. माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने या तहसीलदार मंडळाधिकाऱ्यांनी पत्र काढायला पाहिजे होतं. परंतु तहसीलदारांनी हा मुजोर तहसीलदार आहे या ठिकाणचा भोकरदनचा. या ठिकाणी या तलाठी मंडळाधिकाऱ्याला यांनी पत्र काढलेलं नाही आहे. आणि हे पत्र नानासाहेब वानखडे यांनी एक मंत्रालयामध्ये तक्रार दिली होती. सर्वे नंबर 39 मधलं अतिक्रमण हटवा. तर सुरुवात त्यांच्याच हॉटेलपासून झालेली आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर हे सर्व रोडवरचं अतिक्रमण काढलेलं आहे. हे आपण पुढे सुद्धा पाहत आहे मित्रांनो. मित्रांनो हे समोरचं मी जे अतिक्रमण दिसतंय हे रोडवरचं अतिक्रमण आहे. हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंडरमधलं बांधकाम आहे. आणि 39 पलीकडून आहे मित्रांनो. खरं जे अतिक्रमण आहे सर्वे नंबर 39चं 2 हेक्टर 80 आर जमीन. यामध्ये मिरच्या लावले रावसाहेब दानवे, संतोष दानवे, निर्मलबाई दानवे यांनी हे वावर त्या ठिकाणी निलावामध्ये घेतलेलं आहे. जाधव यांच्याकडून त्यांच्या नावावरती आलंय कसं या वेळेला आपण उपोषण केलं होतं. या संदर्भामध्ये पोलीस उपविभागीय अधिकाऱ्याचं क्वार्टर आणि या संबंधामध्ये तहसीलदारचं क्वार्टर या ठिकाणी जे बांधकाम चालू आहे त्या ठिकाणचा आपण बांधकाम परवाना नगर परिषदेला मागितला होता. परंतु त्या ठिकाणचा बांधकाम परवाना त्या तिथल्या इंजिनियरनी दिला नाही. कारण त्या इंजिनियरकडे तिथला बांधकाम परवाना देण्यासाठी कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडे कागदपत्र उपलब्ध नाही. म्हणून त्यांनी तो बांधकाम परवाना दिलेला नाही. ती कोणाची बिल्डिंग चालू आहे ती सुद्धा अजून निष्पन्न झालेली नाही आहे. पण शासकीय कार्यालय पाडून त्या ठिकाणी ते बांधकाम आत्ता रोजी जालना रोडवर चालू आहे मित्रांनो. या ठिकाणचे तहसीलदार असतील, नगर परिषद असतील, या ठिकाणचे जिल्हाधिकारी मॅडम असेल यांनी आत्तापर्यंत ही कारवाई व्हायला पाहिजे होती. कारण 2 महिने उलटून गेलेले आहेत. याच्यावर अजून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. आणि 24 तासामध्ये आता मी एक पत्र दिलं होतं तहसीलला. आणि त्या माध्यमातून एक बातमीसुद्धा लावली होती का 48 तासामध्ये हे प्रकरणाच्या सगळ्या विषयावरती कारवाई जर नाही झाली तर 48 तासामध्ये मी 48 तासाच्या नंतर तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्यावरती पूर्णपणे पोलखोल करणार. शेतकऱ्याची या ठिकाणी कशी फसवणूक होती मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे पोलखोल करण्याची आपण प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि प्रक्रिया आपण थोड्याच दिवसामध्ये आपण ह्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहे की शेतकऱ्याची लूट या तहसीलमध्ये कोणत्या पद्धतीने होते, कशी होते, कोणत्या प्रकारे होते, पैसे कोणत्या पद्धतीने घेतले जातात, या ठिकाणी सर्व आपण पोलखोल करणार आहे. जनतेचा आवाज मराठी चॅनल मुख्य संपादक प्रकाश सोडकर. पाहूया पुढच्या भागात.